माणिकराव कोकाटे राजीनामा द्या, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन। अधिवेशन सुरू असताना सभागृहात रमी खेळणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा जाहीर निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं त्यांची हकालपट्टीची मागणी आज केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन कृषी मंत्री कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रति अर्वाच्य भाषा वापरतात। त्यांना जुगाराचा नाद आहे। हे मंत्री शेतकऱ्यांना जुगाराच्या डावात लावतील। त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, अन्यथा मागणी मान्य न झाल्यास मुंबई गोवा महामार्ग रोखू, असा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलाय। यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत कृषी मंत्री कोकाटे यांचा निषेध नोंदवला। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की तुमचं कर्ज आम्ही माफ करू। पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि सत्तेत आले, त्यानंतर कर्ज तर माफ नाही केलं, पण असा सोंगाड्या कृषी मंत्री दिला की या कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली। तेवढ्यावरच हे मंत्री महोदय थांबले नाहीत, तर त्यांनी विधान भवनामध्ये कृषी विषयावरती चर्चा चालू असताना हे पत्ते खेळत होते, जुगार खेळत होते। तेव्हा आमच्या शेतकऱ्याच्या मनाला आज अशी भीती वाटते की हे जुगारी असणारे कृषी मंत्री उद्या जुगाराच्या डावात आम्हा शेतकऱ्यांना युक्तील। आणि म्हणून करता आमची माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की असा जुगारी कृषी मंत्री तातडीने काढून टाका। आणि जो तुम्ही आश्वासन दिला होता की शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा कोरा, त्याचं काय झालं ते सगळं सोडा, पण कमीत कमी ह्या जुगाऱ्याला त्या विधान भवनातून बाहेर काढा, अशी आमची आजची कळकळीची विनंती शासनाला आहे। आणि जर त्यांनी ते मान्य केले नाही, हा जुगारी मंत्री जर हटला नाही, तर आम्ही सर्व राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवारांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।